अजित पवार यांच्या बाजूने जे लोक आहेत ते देखील म्हणतात की या सगळ्या प्रकरणावर त्यांच्या बाजूच्या पक्षाने देखील बोलणं गरजेचं आहे। त्या बाजूचे लोक बोलत नाहीत, तुम्ही इकडच्या बाजूचे बोलतायत, काय कारण वाटतं? मोदी साहेबांना आणि अमित शाह साहेबांना काकी काल भेटल्या या टीव्हीच्या माध्यमातून मला तिथं कळालं। त्यांच्याबरोबर पार्थी होता, जयही होता, त्याच्याच बरोबर इतरही दोन मोठे नेते त्यांच्याबरोबर होते। मी आशा करतो आणि अपेक्षा करतो की राजकारण बाजूला ठेवून काकींनी आणि सगळ्यांनीच तिथं एकच मुद्दा मांडला असावा की जो कुठला ॲक्सिडेंट झालेला आहे दादांचा, तो ॲक्सिडेंट आहे का घातपात आहे, त्याचे योग्य अशी इन्व्हेस्टिगेशन तिथं व्हावी। हाच एक मुद्दा आज महत्त्वाचा आहे आणि तोच मुद्दा त्यांनी मांडला असावा अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे। बोलणं झालं का पारदादांसोबत त्या अनुषंगाने काय किंवा जयदादांसोबत काय बोलणं झालं का? 13 दिवस जेव्हा आम्ही दुःखात होतो, बारामतीमध्ये होतो, रोज आमची चर्चा त्या ठिकाणी व्हायची। आता 13 दिवस म्हणजे दुःखाचा टाइम हा आयुष्यभर राहत असला तरी तसं बघितलं तर 13 दिवसात घराच्या बाहेर आपल्याला जाता येत नसतं, आता जाऊ शकतो आणि राजकीय आम्ही बोलू शकतो। त्यामुळे 13 दिवस झाल्यानंतर आत्तापर्यंत पार्थ बरोबर नाहीतर त्या परिवाराबरोबर माझी कुठलीही चर्चा झालेली नाही। सर, त्या दिवशी जो डिले झाला तुमचा आरोप आहे का प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेवरती नाव घेऊन? कारण की ते सांगतात की आमचं नावच आलं नाहीये। जर त्यांचं इन्व्हॉल्वमेंट आणि त्यांच्यामुळे डिले झालाय तर तुम्ही मी आरोप कोणावरच केलेला नाही, कारण माझं असं मत आहे की आरोप करण्यासाठी प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होणं महत्त्वाचं आहे। इन्व्हेस्टिगेशन हे प्रॉपरली त्या ठिकाणी होत नाही आहे असं माझं तिथं म्हणणं आहे। पूर्व विदर्भातला जो नेता आहे, आता मी कुठं प्रमोद हिंदूरावनी स्वतः सांगितलेले की ते प्रफुल्ल पटेल होते, त्यामुळे माझं त्यांचं नाव मी घेण्याचं आता वेळ राहिलाच नाही, कारण त्यांचीच लोक त्यांचं नाव त्या ठिकाणी तिथं घ्यायला लागले आणि मी कुठेही बोलत नाही की हे ह्यांनी केलंय ते त्यांनी केलंय, असं झालंय तसं झालंय। माझं एवढंच म्हणणं आहे हे कसं झालंय याच्यासाठी प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी तो दिवस तो क्षण न बघता गेले काही दिवस काही महिने पार त्या मेन पायलटपासून त्या कंपनीपर्यंत DGCA पासून फार जवळच्या काही लोकांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींची थोडीशी इन्व्हेस्टिगेशन प्रॉपरली झाली पाहिजे, डिटेलमध्ये झाली पाहिजे। आणि प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं कारण एवढंच आहे की उद्या जाऊन आम्हाला हे पण बघायचं आहे की इन्व्हेस्टिगेशन कुठल्या दिशेला जात आहे, कारण इन्व्हेस्टिगेशनमध्ये उद्या जाऊन अरे ब्लॅक बॉक्समध्ये काहीच आम्हाला मिळालं नाही, तो बिघडला होता, नाही तर व्हॉइस रेकॉर्डिंग बंद पडलं होतं, हे झालं होतं ते झालं, असे फालतू कारणं आम्ही तर आणि लोक सुद्धा त्या ठिकाणी महाराष्ट्राची ऐकणार नाहीत। पण अजित पवार गटाचे जे लोक आहेत जे अजित पवारांना खूप जवळचे मानतात ते लोक ही मागणी का करत नाहीत? ज्या पद्धतीने प्रफुल्ल पटेल जवळचे, सुनील तटकरे जवळचे, तुम्ही ज्या शंका उपस्थित करताय सातत्याने या सगळ्या संदर्भामध्ये, ते जवळचे लोक जे सत्तेमध्ये आहेत ते काय या सगळ्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही हिरारीने भाग घेऊन सांगतायत, मांडतायत पोटतिडकीने? हे बघा, एक विषय समजून घ्या की मी फार भावनिक माणूस आहे आणि मला जे वाटतं त्या ठिकाणी मी बोलतो आणि त्या पद्धतीने मी वागतो आणि जे करायचं ते त्या ठिकाणी करून दाखवतो। ते फार अनुभवी लोक आहेत। राजकारणामध्ये एवढे वर्ष राहिल्यानंतर कदाचित राजकारण आणि राजकीय घडामोडीवर त्यांचं पहिलं तिथं लक्ष जात असावं आणि आज जर बघितलं तर राजकारणाला त्यांच्याकडनं बऱ्यापैकी लक्ष जास्त प्रमाणात दिलं जातं आणि राजकारणात ते थोडे बिझी असल्यामुळे पार्टीच्या हितासाठीच असावं, त्यामुळे कदाचित त्यांचं या प्रमुख म्हणजे अजितदादांचा ॲक्सिडेंट झाला का केला गेला या विषयाकडे कदाचित त्यांचं लक्ष जात नसावं। त्यांचं जात नाही, ते लक्ष देत नाही। दादांचा हा घात झाला का अपघात झाला याच्यावर त्यांचं लक्ष नसलं तरी आम्ही जे दादांचे कार्यकर्ते म्हणा नाही तर नातलग म्हणा, आम्ही तर प्रयत्न करतोय आणि लढतोय। पण